गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर बऱ्याच वर्षांनी म्हणजे ऑलमोस्ट 20 वर्षांनी मी चाललो आहे सकाळी सकाळी माझ्या 2005 आणि 6च्या शाळेच्या गेट टुगेदरला. माझी शाळा महाराणा प्रताप हायस्कूल. मित्रांनी की आपण तब्बल 20 वर्षांनी पुन्हा एकत्र भेटायचं आहे, तर त्यासाठी मी चाललेलो आहे सकाळी सकाळी. तर बघू आजचा 20 वर्षांनी भेटण्याचा अनुभव कसा राहतो आपल्या सर्व मित्रमैत्रिणींच्या बरोबर. तर चला तर मग. सर्वात आधी आम्ही आमच्या शाळेत भेटणार आहोत सगळी. तिथे शाळेच्या मुलांना खाऊ वाटप करणार आहे. हे सगळं काही दिवसांच्या प्रयत्नांनी झालेलं आहे. आमच्या शाळेतल्या काही मुलांनी पुढाकार घेऊन हे सगळं आयोजन केलेलं आहे. खूप उत्सुक आहे मी माझ्या 20 वर्षांनी तब्बल शाळेच्या सगळ्यांना भेटायला. या मागच्या 20 वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा द्यायचा प्रयत्न असणार आहे आमचा. बघू हा एक अनुभव घेऊ. हा चला मग. खूप काय असं ठरवलेलं आहे की त्या सगळ्या आठवणींना परत उजाळा द्यायचा आहे. खूप उत्सुक आहे मी सगळ्यांना भेटायची. खूप म्हणजे खूप बऱ्याच वर्षाची माझी इच्छा होती. एक्सायटेड तर खूप आहे मी आणि सगळीच अशी एक्सायटेड आहेत. मागचे काही 15 ते 20 दिवस झालं सगळेजण ग्रुपवरती एवढी चर्चा करत आहेत की असं भेटायचं असं भेटायचं. या अशा प्रकारची वाटीच्या आहे माझी नाही शाळी. सगळ्या गोष्टी आठवून ना मनाला एकदम खूप असं समाधान भेटतं. आणि खरं सांगायचं म्हणजे दडपण पण आले की यार कोण कसे भेटतील, कसे रिॲक्ट करतील. कोण कशा पद्धतीचे झाले असतील हे विचार करूनच खूप बरं वाटते. आणि उत्सुकता तर खूप शिगेला पोचले. इथं आम्ही येणार आहे सगळी सगळ्या सकाळीच शाळेला भेट दिल्यानंतर. हे सकाळचं दृश्य बघा रंकाळ्यावरचं. मोग दृश्य आहे. माझी शाळा पण रंकाळ्याच्या कुशीतच बसलेली आहे. म्हणजे आयुष्यात मी 8वी 9वी 10वी ही ऑलमोस्ट 3 वर्ष मी रंकाळ्याच्या कुशीत घालवले आहेत. आणि त्या सगळ्या आठवणींना आत्ता आठवून काढून ना खूप असा अंगावर काटा येते ते सगळे दिवस आठवले की. आणि तू जवळच माझी आता शाळा येत आहे. रंकाळ्याच्या शेजारी अशी जवळच शाळा आहे माझी. तर तुम्हाला शाळेचा व्ह्यू दाखवतो. आता सारा अशी थोडीशी जुनी झाली आहे शाळा आमची, पण आठवणी त्याच आहेत. ही बघा आमची शाळा.
हे आपल्या सगळ्या गेट टुगेदरचे करता धरता हे आपल्या अध्यक्ष उपाध्यक्ष ह्याचं ठरवतील, पण ह्या दोघांच्यामुळे सहकार्य झाले सगळं पूर्ण. अजून एक जण आहे ते आपल्याला दुपारी भेटेल. अजून शाळेत भेटून झाल्यानंतर आपण आलो आता रंकाळ्यावरती. सगळे आपल्या भेटायचं आपल्याला सगळ्यांना, आणि ही सगळी आपली गँग उभारलेली आहे इथं. आता कोण कशी रिॲक्शन देते माहीत नाही, मला सगळ्यांना रॉ शूट करायचं आहे. आता हे बघू काय काय रिॲक्शन येतात. अरे दिसते सगळी दिसतात. काय बघ काय तू एवढा मोठा लेव आला बाबा. विजय पुण्याला अरे मग ओळखते की यार, सगळ्यांना ओळखते मी. व्हिडिओ अरे चालू आहे आता ऑलरेडी. अरे तुम्हाला ओळखलं व्हिडिओ करण्यानंतर आलेस का? नाव नाही ओळखलं. अरे तुला भेटून मला ओळखलंस तू? नाही आपण नाही ओळखलं रे. आपण नाही शिवाय देऊ नका, नाही तर मला कट करायला लागेल. अरे खरंच नाही ओळखलं मला. मला ओळखते. अरे येऊन गेलास काय म्हणतो मयूर भावा राहायला कुठे गेला? राहायला इकडे हे काय नियोजन आहे आता? कुठं अरे कोण चालू आहे काय? हे चालू आहे. जगात भारी कोल्हापुरी. हा अशरफ शेख माझा मित्र आहे. बरेच वर्षानंतर कंटेन 20 वर्षानंतर आपण भेटतोय बाबा, आणि 20 वर्षानंतर याचा चेहरा बघितला. आणि भागातच असते की नाही परत कराय. 20 वर्षानंतर मला हा भेटलेला आहे, आणि खरोखर मला खूप मित्र आहे, एकदम खास मित्र आहे. हा बाज आलोच. रामचंद्र कात्रेट भावाचं नाव आहे, आणि माझा एकदम खास मित्र होता शाहीबंडा. आम्ही 20 वर्षानंतर भेटते, आणि खूप आनंद होतोय आम्हाला. काय करतो? जवळजवळ 20 वर्ष झालं गेट टुगेदरला आम्हाला सगळ्यांना भेटून, आणि एवढा आनंद वाटते. हा जुबेर आहे. पहिला खूप साधा भोळा होता, आता एक देव आता मी साधा बोलत आहे. आता बदल झाला. करणार माझ्याशिवाय कट करणार की मी हे करणार मी व्यवस्थित. जवळजवळ 20 वर्ष झाली. जरा मोठ्याने बोल की. हा तू मोठ्याने बोल. पुढे जवळजवळ आम्ही 20 वर्षानंतर भेटतोय सगळी, आणि सगळी खुश आहे. काय
यांच्या रिएक्शन का दिसणार की त्यांच्याच फक्त गेला त्यामुळे सोनवणे सरांचा मुलगा आमचा सगळ्यांचा खास खास म्हणजे एकदम खास. बोलू काय हा ये इकडे चल बोलू काय बोल. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. जवळजवळ 20 वर्षानंतर माझ्या आणि मुलीची गाठ पडलेली आहे. जवळजवळ अरे तुम्ही शेजारी शेजार राहता की राहते मी एकत्र, पण आम्हाला कामावर एकमेकांची भेट होत नाही. पण आज एवढ्या जवळ राहून सुद्धा भेट होत नाही. आज आमची भेट झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही एकदम आनंदित आहे. शाळेमधला चॉकलेट बॉय बर. कसे आम्ही एकमेकांची एकमेकांना वडिलांच्या नावावरूनच ओळखते. बाकी आम्ही एकमेकांच्या नावावरनं ओळखत नाही. शाळेची हीच तर मजा आहे, वडिलांच्या नावावरनं हाक मारणे. माझा लहानपणीचा मित्र आहे, जवळजवळ 20 वर्षांनी गाठ असते. आम्ही एक खास मित्र आहे, कोल्हापुरात राहतोय, पण आम्ही एकत्र कधी येत नाही. कामाच्या निमित्तानं आज गेट टुगेदरच्या निमित्तानं आज आम्ही एकत्र आलो. जवळजवळ आम्ही 20 वर्षानंतर गाठ पडते. तू एकच झाला सगळ्यांना मारायला मग आता काय करू? 20 वर्षांनं मला भेटून 20 यायला खूप वर्षांचं आनंद गाठ झालेला आहे. पडलेली अरे फ्लाईट कॅमेरा ऍक्शन त्याला काय आहे झाले तू चल बोल तू. हे आमचं खास दोस्त आहे मॅडी हे मॅडी. भावाला शाळेचा कन्हैया. बघा याला व्यवस्थित की नाही नीट बघून घ्या. याला लग्न करायचं आहे चौघांचा आणि इकडे असंच. पहिला सुद्धा एकत्र, आत्ता सुद्धा एकत्र आणि कायम एकत्र. ही मैत्री ही आयुष्यभर आमची राहणार. लहानपणापासून 8वी फक्त चौघांची झाली. आमची काय अरे आमची काय गेली वाटत. अरे भावा सगळ्यांची राहणार मैत्री. म्हणून आपण आज एकत्र आलेलो आहे. 8वी ते 10वी पर्यंत आम्ही आता 20 वर्ष होत आले हे कायम आम्ही एकत्रच राहणार. किती काही अडचण आली तरी एकमेकाच्या सुखादुखाला आम्ही उभे राहणार. इकडे बघ, त्याला काय आपल्या गेट टुगेदरला या सगळ्या महिलांनी गोळा करायला ज्यांनी पुढाकार घेतला होता ते ही व्यक्ती आहे. ह्या व्यक्तीने सगळ्यांना लेडीजला सगळा गोळा केलाय. बोल की बोल. होय व्लॉग करणार आहे, बोल. नको बाबा अगं बोल बोल की. काय ना गप चालू ओळख तरी करून दे सगळ्या पोरींची. हा मी सगळ्यांना ओळखतो. तू आधी ओळख सगळ्यांना. काय कोणी मला ओळखतं ना? मला ही नक्कीच ओळखली. ही रुपाली आहे ना? चेहरा लक्षात आला. हा अश्विनी ओळखली की नाही? अरे तुमचे चेहरे बदलले सगळ्यांचे. चेहरे बदलले आहेत. हे बरं ऐक, एक ओळख करून दे सगळ्यांची. हे आणि हे सगळं सांगतो, हे सगळं युट्यूबला येणार आहे. काय तुझं अरे काय प्रॉब्लेम काय आहे? काही नाही. माझे जास्त सबस्क्रायबर नाही आहेत, एकदम छोटे सबस्क्रायबर आहेत. काय पण अरे तुमच्या दिवस तुमच्या यानं सबस्क्रायबर वाढतील जरा. तुमच्या घरातली वाढतील, तुमची पाहुणी बिवणी. वाटवून झालं. रंकाळ्यावरती थोडं फोटो सेशन करून आता आम्ही चाललो आहे आमच्या फार्म हाऊसकडं. इथं जवळच आम्ही फार्म हाऊस बुक केलं आहे. त्या फार्म हाऊसवरती आता आजचा दिवस घालवायचा आहे. पोरांनी खूप मस्त नियोजन केलेलं आहे. तर बघू आता तिथं काय मजा मस्ती होते. वाट कुठं आहे? किरण माग आहे. आमच्या मुलांनी इथं फार्म हाऊस बुक केलं इथं. पोरांनी फार्म हाऊस बुक केले. आता दिवसभर पूर्ण मजा मस्ती इथंच करायची.
हे पुढे इकडे बघ. लागली का ओळख? ते काय पहिल्यांदा बघितलं. कविता चंद्रकांत पाटील. पूनम निगवेकर, अश्विनी गणेश गायकवाड, सोनम गायकवाड, पूनम जाधव. तेजस्वी सूर्यवंशी. राज गायकवाड. जुनं सांगायचं का नवीन? जुनं नाव सांग, जुनं नाव. पूजा जाधव, अरे लयच लहान पुरी आली या. पूजा माने, हे आलो थांब. सोनाली खडके. शिंदे सोनाली शिंदे. रुपाली शिंदे, साधना पाटील, शारदा गोलकर. गौरी गव्हाण. मयुरी सरनाईक. अश्विनी आवळे. अंकिता नरके, गीता रावळकर, स्वाती कोंडेकर. कोमल रावळ, विद्या पवार, आनंद दाभोळकर. अजिंक्य कदम. फोनवर सारखं आहे. असिम पूजा. नाव सांग नाव. विशाल पाडळकर. साईप्रसाद वडके, प्रकाश महेश जाधव, हॉटेल व्यवसाय महाबळेश्वर. अरे ॲडव्हर्टाइजमेंट करायलाच काही. किरण विजय माझगावकर. संगीत पाणारी. सचिन पवार, रोहन जाधव, काय ओळखतं का नाही? संजय कात्रज, सचिन कुमार पवार, परेश पिसे. परेश किसे, रोहित सोनवणे, विजय पवार. हे इम्याचं घेतलं नाही इम्याचं. प्रवीण काळोखे, आंबेवाडे. हिम्मत पवार तिरवाडी. अधिक माझं सांग तू किती आहे? हे माझं घे रे. सलमान खान. सलमान खान. सलमान गडकरी. अरे ही इथं आमच्या इथं फार्म हाऊसचे मॅनेजमेंट वाले आहेत. अनिकेत पाटील, महेश यादव, तुझं नाव? गवळी. बोल रे बोल हा भाज रे. नावात फक्त सांगायचं होतं. लगेच सांगायला लाय. तो आता लगेच बँकेचं लगेच स्कीम सांगा चालू करशील. रेकॉर्डिंग करणार काय? यात रेकॉर्डिंग बँकेची स्कीम सांगा चालू करशील लगेच. करणार. अरे तू ए माझ्या वाटणीच घे. माझ्या वाटणीच घे. मी शूट करतो. सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, जवळजवळ 20 वर्षानंतर आज आपण एकत्र आलो. सगळ्यात पहिला तर मला आभार मानायचे त्या चौघांचे ज्यांनी हे नियोजन केलं आणि आज सगळ्यांना आपल्याला एकत्र आणले. ते म्हणजे रोहन जाधव,
अनिकेत पाटील, महेश यादव आणि परेश पिसे सगळ्यांसाठी एकदा प्रवीण साळुंखे साहेब आणि हे पॉसिबल झाले त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात आपण पुढच्या वर्षी करू. मे महिन्यात आणि प्रत्येकाचं तेवढंच पार्टिसिपेशन मिळेल अशी अपेक्षा करतो. आपण सगळे एवढ्या वर्षांनी एकत्र आलो, एवढ्या आठवणी ताज्या झाल्या. काही जणांची नावं लक्षात नाही आहेत, काही जण फक्त सगळ्यांचे चेहरे लक्षात आहेत. काही जणांना मी विसरलो असेल, काही जण मला विसरले असतील. तू विसरलायस पण चेहरे बघितल्यानंतर सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. खूप बरं वाटलं. आज शिक्षक देखील असते तरी पण अजून बरं वाटलं असतं. नेक्स्ट टाईमपासून अजून मोठ्या प्रमाणावर आपण करू, सगळेजण एकत्र कॉन्टॅक्टमध्ये राहू. आणि येस, एवढंच म्हणत होतं. थँक्यू सो मच. आणि आपण पुण्यात भेटू. पुण्यात नक्की भेटू. आणि म्हणजे का नाही, आमच्या गावात असं ऐकायला मिळत होतं की गेट टुगेदर वगैरे झालेलं मित्र म्हणजे जावा म्हणा किंवा दीर म्हणा यांचं सगळ्यांचं बघायला मिळत होतं. त्याला मी नुसतं क्लिक करत होतो की आमची मित्रमैत्रीण कुठे जाऊन पडले तिला कोपऱ्यात कुठल्या कानाकोपऱ्यात असं आम्ही म्हणत होतो. मग त्यावेळेला अचानक वेळेला फोन आला मला राणीचा आणि असं सांगायला लागली की गेट टुगेदर ठरलं आहे म्हणून. आणि जेव्हा माझ्या हे कानावर शब्द पडले नाही, इतका आनंद झाला मला की आपले सगळे मित्रमैत्रीण भेटणार आहेत आणि ते सगळं पॉसिबल ह्या टीममुळे झालेलं आहे. आणि खरंच त्यांचं टाळ्या वाजवून सत्कार करा. खरंच तुम्ही आनंदाचं वेळेला पावलेलं इतकं छान झाले तुम्ही. आणि असाच परत कार्यक्रम करू दे पुढच्या वेळेला, नेक्स्ट टाइमला. आणि मोठ्यानं होऊ द्या, सगळ्यांनी सपोर्ट करा. बाबा वेळात वेळ काढून हिने आपल्याला सपोर्ट केला. बरोबर आहे. काही कारणातून मुलांना काही बंधन नाही आहे, मुलींना प्रत्येक हे जे बंधन आहे, सासूचं आहे, नवऱ्याचं आहे, वेळात वेळ काढून आला आहे. पहिला तुमचा आभार व्यक्त करतो आणि परत कुठल्या वेळी असं सगळ्यांनी सहकार्य करा. आपलं एकच टार्गेट आहे, कोणीही वंचित राहता कामा नये. सगळेही येऊ द्या. भविष्यात कोण कुठं आहे काय नाही, कोणाच्या प्रत्येकाला कुणाचा त्यात फायदा होईल. आज रोहित आहे, महेश आहे, बँकेत आहे, परेश आहे. कुणाचं कधी काम होईल कुणा सांगता येणार नाही. आज छकुली पण काय तर करत असेल की पूजा पण बँकेत आहे, कुणाला तर कुणाला मदत होईल. एवढी सगळी एकत्र या एवढी इच्छा आहे, बाकी काय नाही. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. एक तर आम्ही असं कधी भेटायला स्वतःहून वेळ काढलेला नाहीये, तुमच्यामुळे आम्ही वेळ काढला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भावासारखं तुम्ही पाठीमागं उभा राहिला. कशा बाबतीत सांगते, गोष्ट पैशाची नाही आहे, गोष्ट आपुलकीची आहे. तुम्ही 1 रुपया आमच्याकडनं घेतला नाही, पण आमच्यासाठी तुम्ही इतकं छान नियोजन केलं, जेवण केलं, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि खरोखर जेवण खूप छान होतं, सुंदर होतं. आणि तुमच्यामध्ये राहून किंवा तुमच्यासोबत म्हणजे हा वेळ स्पेंड करून खरोखर शाळेची खूप आपल्या नव्हती. ती भांडणं म्हणा, एकमेकाला मारणं म्हणा, खूप म्हणजे खूप अजून सुद्धा त्या गोष्टी मी मिस करतोय. एवढं भांडायचं आपण. म्हणजे आयुष्याची 20 वर्ष आपण घालवली, आपली लग्न झाली, आपल्याला मुलं झाली. म्हणजे ह्या संसाराच्या गाड्यामध्ये अजून सुद्धा आपल्याला एकमेकाची ओढ आहे, आठवण आहे. बाबा एक ग्रुप तयार झाला, त्याच्यावर एकमेकाला एक हाक दिली की आपण बाबा हा जायचं, काय का होईना त्या दिवशी वेळ काढायचा. भले आपल्या मुलांना सुट्टी असू दे किंवा आपल्याला वेळ असू दे. हा पुण्याहून आला आणि कोण बाहेरून आले असेल, मला कोण कुठून आले, हा ती मुंबईवरून आली, म्हणजे सगळी आली. त्याचा आनंद आहे. म्हणजे दिवस ना त्यावेळी असं वाटायचं की बाबा आपण कधी कॉलेजला जाईन, कधी आपण गाड्या घेऊन फिरीन, कधी मोठं होईल. म्हणजे ज्यावेळी कॉलेजची मुलं बघायचं त्यावेळेला शाळा संपल्यानंतर असं वाटतं बाबा पुढं शाळेत होतो ते चांगलं. म्हणजे कधी असं तो मुलगा आहे त्याच्याजवळ कसं बसायचं किंवा ती मुलगी आहे तिच्यावर कसं बसायचं असं कधी नव्हतं. जसं मोठं होईल तसं म्हणजे हा मुलगा याच्यापासून लांब राहायला पाहिजे, तो अनोळखी आहे. शाळेत असताना असं नव्हतं नाही, आपण एका बेंचवर बसायचो, एकमेकाच्या डब्यात हात घालून खायचो किंवा असं काय नसायचं. नोट्स मागायला एकमेकाच्या दारात जायचो त्यावेळी. पण म्हणजे असं आई वडिलांचं काय नव्हतं, तो मुलगा आहे तो दारात कशाला आलाय असं काय. आता जसं मोठं झालं ना तसे बंधन आले. पण खरोखर असं वाटते की आता असं काही रोहनचा फोन आला, तो माझ्या मिस्टरांनी उचलला, पण तो जर दुसरा कोणाचा फोन आला असता तर म्हणजे सिरियसली सांगता कोणाचा पण नवरा असता तर म्हटलं असता कशाला फोन आलाय. पण त्यांनी म्हणाले म्हणजे तुझ्या वर्गातल्या मित्राचा फोन आहे, आवर आणि पटकन जा. म्हणजे त्यांना माहिती आहे की ही आपुलकी आहे, आपण जाणार आहे. त्यांनी एकदा पण विचारलं की बाई कार्यक्रम कुठं आहे, किती वाजता जाणार आहे, तुम्ही कुठे येणार आहे, म्हणजे किती वाजता घरी येणार आहे रिटर्न, हे काही सांगितलं नाही. आमची आवड इव्हन ना इथं या मुलींनी सगळ्यांनी
म्हणजे एवढी प्लॅनिंग केली इथे यायसाठी अक्षरशः ना की घरातल्यांना म्हणून घरातली सगळी कामं पटपट उठून लवकर आवरून की बाबा आपल्याला 11 वाजेपर्यंत जायचं आहे, 4 वाजेपर्यंत आम्ही सगळी आता कामं आवडली, इथनं जाऊन कामं करायची हे आम्हाला माहिती आहे. पण हा जो वेळ होता ना तो खरंच खूप छान गेला तुमच्याबरोबर सगळ्यांच्या बरोबर. या कार्यक्रमासाठी ज्यांनी हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला ते आपले सगळे मित्र, त्यांचं पहिलं आपण आभार मानूया. त्याच्यानंतर या कार्यक्रमासाठी लांबून आलेले, जवळून आलेले, वेळात वेळ काढून आलेले सगळ्यांचा आपण इथं आभार मानूया. आणि सर्वजण असंच कॉन्टॅक्टमध्ये राहावा, एकमेकांना विसरू नका, सगळ्यांना मेसेज वगैरे करत राहा, फोन करत राहा, सगळे कॉन्टॅक्टमध्ये राहा. या संसारामध्ये सगळीच आता गुरफटलेली आहेत, तरी पण सगळे वेळात वेळ काढून भेटा. सगळ्यांना शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. आणि एवढं बोलून मी थांबतो. आमच्या विनंतीला मान देऊन सगळेजण आला त्याबद्दल धन्यवाद. मुलींनी स्पेशली सगळी बोलला त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. आणि इथनं पुढेही अरे तू गप्पी आवाज कर की कमी तुझा. इथनं पुढेही आपण असंच नियोजन करून एकत्र यायचं आहे. कुणी कोणाला विसरू नका, तेवढंच सांगतो.